आजच्या दिवशी तरी सावित्रीबाईंची शाळा आठवते का? भारतात मुलींची पहिली शाळा कुणी सुरू केली असा प्रश्न विचारला तर आपल्या डोळ्यापुढे सहजच महात्मा फुले यांचं नाव येतं. पण ते कुठे सुरू केलं असं विचारलं तर कुठल्या तरी वाड्यात सुरू केली होतं असं आपल्याला ऐकायला मिळतं. आणखी पुढे जाऊन ती कोणत्या वर्षी असं विचारलं तर आपल्यापैकी बहुतेकांना ते सांगता देखील येत नाही. 1 जानेवारी 1848 या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडे यांच्या वाड्यात सुरू केली होती. इतरांच्या मुलींना शिकवण्याआधी आपल्या घरातील स्त्री शिकलेली पाहिजे आणि सोबतच मुलींच्या शाळेला एक महिला शिक्षिका पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन त्याने आधी पत्नीला शिकवण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका केलं. त्यांच्या या महान कामाला अनेक जातीवादी आणि धर्मवेड्या लोकांनी विरोध केला, पण कुणाच्याही विरोधाला न जुमानता न डगमगता सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी मुलींना शिकवण्याचं हे काम नेटाने पुढे सुरूच ठेवले. जेव्हा ही शाळा सुरू करण्यात आली तेव्हा सावित्रीबाई फुले यांचे वय अवघे 18 वर्ष होते. 1848च्या सुरुवातीला या शाळेत केवळ 6 मुली होत्या, पण ते वर्ष संपेपर्यंत ही शाळा या शाळेत 40 मुलीपर्यंत संख्या झाली होती. अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षण प्रसाराचा उपक्रम पुढे सुरूच राहिला. हा झाला इतिहास, पण अखंड देशात स्त्री शिक्षणाच्या क्रांतीचे बीजे पेरणाऱ्या आणि फुले दाम्पत्याच्या कार्याचा वारसा सांगणाऱ्या या शाळेची आज 172 वर्षानंतरची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झालेली आहे. वाड्याची सद्यस्थिती पाहिली तर अंधारा खोल्या, पडलेल्या भिंती, कोलमडून पडलेले लाकडी खांब, जमलेली धूळ आणि झाडे यांनी व्यापलेले अंतर्गत परिसर अशी काहीशी आहे. वाड्यात आत जाण्यासाठी पटकन लक्षात येईल असा रस्ताही नाही. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात मुलींना शिक्षणाचे दारे खुले करणाऱ्या या वाड्याची अशी दुरवस्था झालेली आहे.